तू फक्त मलाच हळद लाव. हं? सोड. हे बघ मी आरडाओरडा करे ना तुझीच वाढ लागेल. ओरड, अजून जोरात ओरड. 50 लाख तू माझं देणं लागतो, मी तुझं नाही. हळद लागली ना तुझ्या अंगावर, ती उतरायच्या आत मला माझे पैसे पाहिजे, नाही तर तुझी वरात नाही अंतयात्रा निघेल आणि तू भोल्यावर नाही चितेवर चढशील. समजला? 2 दिवस ते तुझे सगळे पैसे. 2 दिवस नाही, 1 दिवस देतो तुला फक्त. उद्या लग्ना अगोदर मला माझे पैसे पाहिजेत. समजे दुल्हे राजा. हॅलो, कोण? नाव तर बरोबर आहे. हॅलो केदार सर. अहो मी नित्यानंद कमांडर. कमांडर कमांडर लव यू कमांडर. लव यू. हॅलो. अहो हा कुठे आहे तुम्ही? बरे आहे ना? हा हा एकदम फॅनेस्टिक. काय झंडीमॅटिक. बॉस मन मोकळं करायचंय. लव यू बॉस. लव यू कमांडर. अरे बाप रे, बहीण उपत मारू काय वय नाही. अहो बॉस केदार सर, अहो कुठं बसले तुम्ही? नाही म्हणजे कुठे तुम्ही? आणि बॉस कुठे? बॉस मन मोकळं करायचंय. आय लव्ह यू म्हणायचंय. केदार सर. अहो हल्लाय दारू बिरू पेलेत का काय? नाही पण दारू पेत नाही भाऊ कधी. अरे बा, जर दारू पेल होई आणि अशा माझं या बॉस समोर गयात आणि काही बरळी दिलं तर वय ना कार्यक्रम. नाही फातिमा. तू तू बॉस. बॉस कोण बॉस? तू मी बॉस. मला तुला काहीतरी सांगायचंय. मन मोकळं करायचंय मला. बॉस सॉरी, माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. सॉरी का? मला सांगायचंय तुला. तू जेव्हा माझ्या सोबत असतेस ना, तेव्हा अख्खं जग जिंकल्यासारखं वाटतं मला. म्हणजे अचानक जग थांबल्यासारखं वाटतं. अचानक कुठून तरी तुझ्यावरती स्पॉटलाईट येतो. त्यात मला तुझे उडणारे केस दिसतात. त्या लाईटमध्ये मला तुझे ताऱ्यांसारखे चमकणारे डोळे दिसतात. बॅकग्राऊंड म्युझिक चालू होतं आणि त्यामध्ये आपण छान डान्स करताना दिसतो. काय बोलतोयस बेवड्या? बॉस मला सोडून कुठेही जाऊ नको ना. तुला काय हवंय? चंद्र, तारे, अजून तुला गुलाब हवाय ना? मी आणून देईल तुला गुलाब. गुलाब? तुला गुलाब हवाय? हा, हो मला हवाय, तुला हवाय, सगळ्यांना हवाय गुलाब. हा बरोबर. थांब. हे घे. खुश ना? केदार, काय करतोस तू इकडे? चल माझ्यासोबत बाहेर. मी इकडेच होतो, तुझ्याशीच तर गप्पा मारत होतो मी. केदार, काय होतंय? हा, तू चल माझ्यासोबत. हे बघतो युवराजचा मित्र आलाय बाहेर. आपल्याला त्याला पकडायचंय की नाही? चल पटकन. नाही, तू कुठेही जाणार नाहीयेस. तू कुठेही
नाही जाऊ नको ना. मन मोकळं करायचंय, मनातलं सांगायचंय. काय झालंय? बरं आहेस ना तू? काही प्यायला वगैरे नाहीयेस ना? हा काय काय प्यायलायस? तुझे मला दिलं ते मी पिलं. मी दिला? ऐक ना किडी, त्याला पकडणं आता गरजेचं आहे की नाही? चल ना पटकन. हा, किडी कुठे जायचं नाही. अरे, नाही नाही जायचं. काय हो हा. तुम्ही तर म्हणालात काहीतरी मॅटर झालं, अरे काहीतरी वेगळंच सुरू आहे. हाय हाय फातिमा, थांब जरा, गडबड करू नको. मनातलं सांगायचंय. तू जेव्हा माझ्या सोबत असतेस ना तेव्हा अख्खं जग मला थांबल्यास वाटतं. मला तुझ्यासोबत नाही ना, सोडू नको जाऊ ना. बोललं वाटतं आय लव्ह यू. हे चल पळ. जेव्हा तू माझ्या सोबत असतेस ना तेव्हा अख्खं जग मला जिंकल्यास. याला सांभाळा. हा, मला ऐकून तरी घ्या. काय बोल ना. बोलला ना, खूप काही बोलला. हा तुम्ही ऐकलं काय? ऐकलं ना, दुसरा काही पर्याय होता का माझ्याकडे? पण मला एक सांगा, तुम्ही असं इथे कसं काय आलाय? अहो त्याची लाईन मोठी स्टोरी आहे. मोठी आहे, नंतर सांगा. आता याला घेऊन जाईल इकडनं, नाहीतर हा काहीतरी प्रॉब्लेम. मन मोकळं करायचं, मनातलं सांगायचं. सगळं चला. मन मोकळं. हो बॉस. मनातलं सांगायचंय, मनातलं बोलायचं, मन हलकं करायचंय. मनातलं. काय का काय 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 झालं काय? कुठे कुठे असं घेऊन कुठे गेले त्याला? अहो काका, ते मीच पाठवलंय त्याला. मीच काका, तुम्ही चिडणार नसाल तर मी एक गोष्ट सांगू का प्लीज? काय? अहो तो दारू प्यायलाय. म्हणजे तो स्वतःहून नाही प्यायलाय, त्याला कोणीतरी पाजली असणार आहे, मला खात्री आहे. कारण केदार असा मुलगा नाहीये, तो स्वतःहून दारू वगैरे नाही पिता. हो तर इथे उगाच त्याने प्रॉब्लेम क्रिएट केला असता ना, म्हणून त्याला मी बाहेर पाठवलं. इथे कसं जरा बाहेर पडलं तर कसं मोकळ्या हवेत बरं वाटेल ना त्याला. बर बर केलंस, पण पाठवलं बाहेर ते बरं के. हा सगळे नाचतायत, या ना. हो ये ग, ये. चला.